भाजी बनवायला अजिबात वेळ नव्हता, तर त्यासाठी मी झटपट असे 3 वांगे वापरून मी पटकन अशी होणारी टिफिनसाठी रेसिपी केलेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही अगदी घरी आणि सोप्या 2 ते 3 साहित्यात तुम्ही ही रेसिपी करू शकता. फक्त ही 4 ते 5 मिनिटात तयार होणारी आणि झटपट अशी ही रेसिपी आहे. तर चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. सगळ्यात अगोदर घरात भाजी करायला जास्त वांगे नव्हते, फक्त 3च वांगे होते. त्यासाठी मी पटकन असं 3 वांग्यापासून तयार होणारी भाजी केलेली आहे मी आज. त्यानंतर इथं मी कोथिंबीर घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे, मीठ आणि इथं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. तुम्ही काळा मसालासुद्धा वापरू शकता, लाल मसालासुद्धा वापरू शकता. तर मी इथं सगळ्यात अगोदर वांगे घेतलेलं आहे आणि छान स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. ते खराब तर नाही आहेत ना, हे सुद्धा मी बघितलेलं आहे. त्यानंतर या वांग्याला आता आपण हाताने छान असं तेल लावून घेऊयात. तर मी तिन्ही वांग्यांना ह्याच पद्धतीने मी तेल लावून घेते. तेल लावल्यानंतर आता मी गॅसवर हे तिन्ही वांगे भाजायला ठेवते. तर वांगे भाजताना सगळ्यात अगोदर मी तेल का लावलेलं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे वांगे भाजून घ्यायचे, आपल्याला तिन्ही वांगे. तर तुम्ही इथं बघू शकता की असं छान असं गोल फिरून असं आपल्याला वांगे भाजून घ्यायचे. तर तुम्ही इथं बघू शकता आपले तिन्ही वांगे छान व्यवस्थित असं भाजून झालेले आहे. तर मी वांगे भाजताना अगोदर सगळ्यात अगोदर तेल लावलं होतं वांग्यांना. तर ते आता ते पटकन साल निघण्यासाठी मी तर इथं हे छान व्यवस्थित साल काढून घ्यायचे आहेत वांग्याचे. तर तुम्ही इथं बघू शकता आपल्याला जास्त वेळ लागतसुद्धा नाही आहे आपल्याला वांग्याची सालटं काढण्यासाठी. तर का बरं, तर मी सगळ्यात अगोदर त्याला तेल लावून आपण छान व्यवस्थित वांगं भाजून घेतलं होतं. त्यामुळे हे वांगे भाजलेलं सालटं पटकन निघत आहे. तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने करू शकता. तर मी इथं तिन्ही वांग्याचे सालं काढून घेतलेलं आहे. तर मी आता चाकूनं डेट कट करून घेते सुरुवातीला. डेट कट केल्यानंतर त्याला आपण मधून कट करून घेणार आहोत वांग्यांना. वांग्यांना कट केल्यानंतर त्यामध्ये काही खराब तर नाही आहे ना, ते बघून घ्यायचे आपले वांगे. तर वांगे अजिबात खराब नाही आहे. तर त्यानंतर मग मी चाकून असे ह्या पद्धतीनं कट करून घेते. हे अगदी बारीक झालेलं आहे. तर यामध्ये आता आपण मसाला टाकूयात. तर सगळ्यात अगोदर मी इथं मीठ टाकून घेते चवीनुसार. त्यानंतर इथं मी कांदा लसूण मसाला टाकते 2 चमचे. तुम्हाला तिखट आवडत असेल जास्त तर तुम्ही तिखटाचं प्रमाण जास्त वाढवू शकता. काळा तिखटसुद्धा वापरू शकता आणि लाल तिखटसुद्धा वापरू शकता. त्यानंतर तेल. त्यानंतर आपण सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर टाकल्यानंतर आता आपण हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया चमच्यानं. तर हे छान असं आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता. झटपट आणि अगदी 5 मिनिटात ही रेसिपी तयार झालेली आहे. तर तुम्ही ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता. तर मी इथं फक्त 3 वांगे वापरून झटपट अशी रेसिपी तयार झालेली आहे आणि घरच्या साहित्यात अशी ही रेसिपी आहे. तर जास्त साहित्यसुद्धा लागणार नाही आहे तुम्हाला. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा सोप्या आणि घरच्या साहित्यात होणाऱ्या रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन मिळतील. तोपर्यंत धन्यवाद.